हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण केली आहे मस्त अशी बेसन पोळी. बेसनाची पोळी खायला खूप सुंदर लागते आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. बघा, बेसन पोळी अगदी म्हणजे अगदी खूपच छान लागते. जरी भाजीला काही नसेल तरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी आपण ही अशी ओव्याची पानं घेतली आहेत. ही आमच्या झाडाचीच आहेत. तर चला तयारी करूयात आता. एक भांडं घेतलं आहे रिकामं. त्यात आता आपण बेसन पीठ घालणार आहोत मस्त. 1 वाटी घेतलं आहे मी आधी, पण मला ते थोडंसं कमी वाटतं. मी आणखीन 1 वाटी त्यात ॲड करते पीठ. अजून 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना पुरतील अशी 3-4 तरी व्हायला हवीत. जी आता आपण ही ओव्याची पाने घेतली आहेत ते पण छान चिरून घेतले आहेत. बघा, एक कांदा पण मी बारीक चिरून घातला आहे, असं चांगला अगदी बारीक चिरला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या घातल्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या चिरून मिक्स करून अशी पोळी तयार करू शकता बेसनाची. चवीप्रमाणे मीठ पण घातलं आहे आता आपण. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करायचं आहे सगळं. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. जास्त पातळ झालं तर मग काय उपयोग नाही त्याचा. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं. अगदी पाणी हळूहळू आणि थोडं थोडं घालायचं आपल्याला. बघा, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे. बघा, आता आपण हे हळूहळू असं मिक्स करून घेऊयात हे सगळं मिश्रण. बघा, आता आपलं हे मिश्रण अगदी तयार आहे पोळीसाठी. यात आता आपण चिमटभर अगदी असं खाता सोडा घातला आहे, तो पण आपल्याला यात मिक्स करून घ्यायचा आहे. या सोड्यामुळं पोळी अगदी हलकी होती, मस्त अशी, जास्त निबर होत नाही आणि खायला पण खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की अशी ट्राय करा. माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, आता आपलं हे पीठ अगदी तयार आहे पोळीसाठी. सोड्यामुळं अगदी हलकेपणा येतो पोळीला. आता हे पीठ आपल्याला 10 मिनटं तरी असं ठेवावं लागणार आहे रेस्ट होण्यासाठी. आता आपण गॅस सुरू करून त्यावर तवा ठेवला आहे मस्त असा. तवा आपल्याला जास्त गरम किंवा जास्त असा मीडियम ठेवायचा आहे. अगदी कडक पण नाही झाला पाहिजे. हातला असं तुम्ही वरून बघू शकता की आपला तवा तापला आहे की नाही. तवा आपला तापला आहे चांगला. याच्यावर आपण अगदी किंचित असं अर्धी पळी आपण तेल घातलं आहे. ते सगळीकडं आता असं फिरून घेऊयात मस्त तेल. तेल पूर्ण तव्याला लागलं पाहिजे असं. आता आपण याच्यावर आता हळूहळू आता हे जे आपण पीठ आपण एकत्र केलेलं आहे ते आता आपण याच्यावर घालूया एक पळीने. याच्यात सगळ्या आपण जास्त भाज्यांचा वापर केला त्यामुळे जास्त अगदी पातळ होणार नाही आहे, पण मीडियम जास्त न पातळ जास्त जाड असं मीडियम असं आपल्याला पीठ सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे तव्यावर. बघा, गॅस आपला अगदी मंद आचेवर आहे. जास्त मोठा नाही करायचा आहे आपल्याला. तर ही सुंदर आता आपली अशी पोळी तयार होत आहे. ही तुम्हाला माझ्या आणखीन कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ही पोळी खायला खूप सुंदर लागते आणि अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपण कढईने थोडं थोडं अगदी तेल सोडणार आहोत. त्याच्यामुळं काय होतं, पोळी अशी तव्याला चिकटत नाही सगळीकडं तेल सोडल्यामुळे आणि उलटायला पण अगदी सोपी जाते. बघा, तर आपली पोळीने अगदी तवा सोडला आहे. आता आपण ही उलटी करून घेणार आहोत. आपली खालच्या बाजूने छान भाजली आहे आता ही पोळी. बघा, वा वा वा, काय सुंदर रंग आला आहे बघा. खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.
अशा आपण 3-4 तरी पोळ्या करून घेणार आहोत अशा आता ह्या. तेलकट ते भजे वगैरे रोज रोज खाऊन तसलं ते कंटाळा येतो अगदी तेलकट. त्याच्यापेक्षा तुम्ही असं नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर होतो आहे. हे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान भाजून घ्यायची उलटी करून. तर आपण दुसरी पोळी पण करणार आहोत लगेच. एक झालेली आहे आपली. तर ही दुसरी पण पोळी आपण आता करून घेतो आहे. अगदी 10 ते 20 मिनटात होणारी अशी रेसिपी आहे. पण थोडीशी जाडसरच होणारी, जास्त पातळ नाही होणाऱ्या भाज्यांमुळे. तुम्ही यात लसूण बाकी हिरव्या मिरच्या पण वापरू शकता चवीप्रमाणे, तुम्हाला जसं आवडेल तसं. कुठल्याही भाज्याचं पण हे खूप छान लागतं असं करायला. आता आपली ही दुसरी पण पोळी तयार होत आहे. अगदी मंद आचेवर करायची आपल्याला, जास्त घाई न करता मंद आचेवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं छान. परत असं कढईने तेल सोडूयात असं. तुम्ही बघू शकता किती छान आपली पोळ्या आता भाजत आहे. बघा 2-3 आपण अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.